मनोज जरांगे पाटील जात असलेल्या लिफ्टचा अपघात झाला। पहिल्या मजल्यावरून लिफ्ट ही थेट जमिनीवर आदळली तर जरांगे पाटलांसह सहकारी या दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेले आहेत। लिफ्टचे दरवाजे तोडून जरांगेसह सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं। बीड शहरातील एका हॉस्पिटलमधील ही संपूर्ण घटना आहे। सगळेजण सोबत आल्यानंतर सगळे लिफ्टमध्ये शिरल्यानंतर अर्ध्याला आम्ही सांगितलं की पायऱ्याचा वापर करा। तर असा बरी लिफ्ट मोठी बेड लिफ्ट असल्यामुळे सगळेजण लिफ्टमध्ये शिरले की लिफ्ट त्याच्या खाली म्हणजे फ्लोर ज्या फ्लोरला शिरले त्याच्या खालचा फ्लोर जो असतो त्या फ्लोरला जाऊन लिफ्ट थांबले। अच्छा, काही मग पाटलांना वगैरे काही इजा वगैरे झाली यामध्ये? नाही, इजा वगैरे कोणालाच काय झालं नाही। मी स्वतःमध्ये होतो, इजा वगैरे कोणाला काही झालं नाही। हॉस्पिटलमध्ये जात असताना आम्ही लिफ्टमध्ये ज्यावेळेस गेलो त्यावेळेस लिफ्टमध्ये जो मुलगा होता त्याने आम्हाला सगळ्याला बसवले। आम्ही काही जण पायऱ्याने जाऊ असं म्हणत होतो, पण तो म्हणला लिफ्टची कॅपॅसिटी मोठी आहे, लिफ्टने जाऊ। लिफ्टमध्ये आम्ही 10 ते 12 जण होतो। 10 ते 12 जणाचं जरी वेट मोजलं 80 किलो याप्रमाणे जरी मोजलं तरी 960च्या आसपास होतं। आणि लिफ्टची कॅपॅसिटी ही 1020च्या पुढं आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या लिफ्टमध्ये ओव्हरलोड नव्हता। तरी पण लिफ्ट चालू केल्यानंतर लिफ्ट वरती गेली, दरवाजाच्या लेवलपर्यंत वरती गेली आणि अचानक त्या ठिकाणाहून झटका बसला आणि ती खाली कोसळली। दाखवण्याजोगी कुठली दुखापत जरी झाली नसली तरी मुकामार या ठिकाणी सगळ्यांनाच लागला आहे। वरती लिफ्ट गेली आणि अचानक या ठिकाणी खाली येऊन जोरात आदळली। आदळूनही त्या ठिकाणी टेक्निशियन कोणी तिथं नव्हता, लवकर कोणी आलं नाही। यामुळं काही काळ आम्ही मनोजदादांच्या बरोबरचे जे सहकारी होते यांचा मात्र या ठिकाणी निश्चित गोंधळ उडाला। काही जणांना या ठिकाणी जोरात अचानक हिसका लागल्यामुळं काही जण खाली या ठिकाणी बसले, परंतु सुखरूप यामधून सुद्धा मनोजदादा आणि सर्व आमचे सहकारी सुखरूप बाहेर पडलोत, याचं समाधान आम्हा सगळ्यांना आहे। आज मनोज जरांगे पाटील हे बीड येथे आले होते आणि एका रुग्णाला भेटण्यासाठी यात शिवाजी हार्ट केअरमध्ये या ठिकाणी आले होते। आणि या ठिकाणी आले असता त्यांना एक कर्मचारी आहेत त्यांनी या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी जात होते आणि अक्षरशः ज्या लिफ्टमधून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जात होते त्या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो। अक्षरशः हे जी लिफ्ट आहे ते नादुरुस्त या ठिकाणी होतं असं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। हे बंद असलेलं लिफ्ट या ठिकाणी होतं आणि अक्षरशः हेच जे लिफ्ट आहे ते अक्षरशः ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील असेल त्यांचे जे सहकारी आहेत ते जवळपास 13 सहकारी त्यांच्याबरोबर होते आणि ते एकाच वेळेस त्या ठिकाणी बसले। आणि विशेष म्हणजे या ठिकाणावरून ज्यावेळेस लिफ्ट आहे ते वरती जात होतं, वरती जात असताना अचानक ते लिफ्ट या ठिकाणी ग्राउंड फ्लोअर आहे त्या ग्राउंड फ्लोअरच्या अचानक वरती न जाता ते ग्राउंड फ्लोअरमध्ये गेलं आणि अचानक आदळल्यामुळं या ठिकाणचे जे जरांगे पाटील असेल त्यांच्याबरोबरचे जे सहकारी आहेत यांना या ठिकाणी दुखापत मात्र झालेली नाही, मात्र अचानक आदळल्यामुळं त्यांच्या अचानक असे भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं। मात्र कुणालाही दुखापत न झाल्यामुळं हे या ठिकाणी बालबाल वाचल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। त्यामुळे एकूणच हे जे लिफ्ट आहे याची दुरुस्ती लवकर करावी आणि येणाऱ्या काळात असे कुठलेही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी संबंधित जे डॉक्टर आहेत, हॉस्पिटलचे जे कर्मचारी आहेत यांनी याची दखल घ्यावी अशी देखील मागणी आता जनसामान्यातून केली जात आहे। हरदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।